नमस्कार. आदरणीय पालक, आपणास डिझायर कोचिंग क्लासमधून मी डी पी दाडगे सर आपल्याशी काही 2 ते 3 मिनटे हितगुज करू इच्छितो. तर आजचा विषय जो आहे तो आपला आहे डिझायरचा आय कार्ड. तर बघा, आपल्याला या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला या पद्धतीने एक आय कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याजवळ आहे आणि या आय कार्डवरती फक्त विद्यार्थ्याचं आयडेंटिफिकेशन तर आहेच आहे, परंतु एक डेली जो प्रोग्रेस आहे तर एक प्रकारचा प्रोग्रेस कार्डसुद्धा हे यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर त्या बाबतीत आपण एक थोडक्यात याची माहिती बघूया. तर बघा, या आय कार्डवरती उजव्या साईडनं काही स्टार दिसत आहे आपल्याला आणि डाव्या साईडनं काही पॉईंट दिसत आहे. तर यामध्ये हे जे 10 पॉईंट आहेत, तर मॅथ्स आणि इंटेलिजन्स या विषयासाठी हे लेफ्ट साईडचे या ठिकाणी पॉईंट्स आहेत आणि राईट साईडनं अदर सब्जेक्ट जे लँग्वेज आहे, सायन्स आहे, तर या संदर्भात उजव्या साईडचे हे पॉईंट्स आहेत. तर हे पॉईंट्स आहेत कशासाठी? तर काय आहे की विद्यार्थ्याला डेली होमवर्क दिला जातो. प्रत्येक पिरियडचं होमवर्क हे विद्यार्थ्याला दिल्याच जाते. एखाद्या दिवशी जर विद्यार्थ्याने असं म्हटलं की आज होमवर्क नाही, तर तसं होत नाही. काहीतरी विद्यार्थ्यांना निदान रीडिंग तरी सांगितलेलं असेल की त्या विषयाचं तेवढं हा टॉपिक एवढा रीड करून येईल. मग आता एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्झाम्पल समजा, सपोज उदाहरणार्थ डिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी टॉपिक घेत आहे आणि डिव्हिजनमध्ये होमवर्कमध्ये त्याला सपोज 10 एक्झाम्पल दिले आणि काही विद्यार्थी ते 10चे 10 कंप्लीट करून म्हणजे तेवढं होमवर्क केलं, गुड, व्हेरी गुड. परंतु काही विद्यार्थी 10पेक्षा एक्स्ट्रा एक्झाम्पल सॉल्व करून आणतात. काही 15 आणतील, काही 20 आणतील, काही 30 आणतील. अक्षरशः काही विद्यार्थी तर 100 त्या नव्हे त्याहीपेक्षा जास्त विद्यार्थी त्याचे एक्झाम्पल त्या ठिकाणी सॉल्व करून आणतात. मग त्या टॉपिकचे एक्स्ट्रा प्रॅक्टिस ज्या विद्यार्थ्यानं केलेली आहे त्यामुळे त्याचा स्पीड वाढला. हे जे एक्स्ट्रा वर्क आहे हे एक्स्ट्रा वर्क कंपल्सरी नाही आहे. मिनिमम जे होमवर्क होतं किंवा 10 एक्झाम्पल आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, परंतु 10पेक्षाही विद्यार्थी आणखीन त्या पद्धतीने त्याचा स्पीड वाढण्यासाठी त्या ठिकाणी एक्स्ट्रा करतायत. तर दुसऱ्या दिवशी होमवर्क कंप्लीट करून आणल्यानंतर विद्यार्थी टीचरला होमवर्क दाखवल्यानंतर जर एक्स्ट्रा व्यवस्थित सोडवलेलं असेल तर त्याला या ठिकाणी एक पंच मिळतो, एक गुड पंच. त्याला आपण या ठिकाणी डिझायरमध्ये गुड पंच असं म्हणतो. तर एक गुड पंच, दुसरा गुड पंच, तिसरा गुड पंच असं करत करत त्याचे जर 10 गुड पंच कंप्लीट झाले तर त्याला नव्याने एक आय कार्ड मिळते. या आय कार्डवरती एक स्टार तुम्हाला दिसत असेल रेड कलरचा, या ठिकाणी हा पॉईंट दाखवत आहे. तर सुरुवातीला हा पॉईंट म्हणजे हा स्टार नसतो, असं सिम्पल या ठिकाणी आय कार्ड राहील आणि हे 10 गुड पंच कंप्लीट झाले तर त्या विद्यार्थ्याचं ते नवीन एक आय कार्ड त्या विद्यार्थ्याला मिळते आणि त्याच्यावरती हा एक स्टार मिळतो. तर हे तसंच दुसरे साईडनं त्या विषयात लँग्वेजमध्ये जर त्याने त्या पद्धतीने एक्स्ट्रा काम करून आणलं, एक्स्ट्रा उत्तर दिलं, तर त्या ठिकाणी त्याला आता कधी कधी काय आहे की सपोज आपण एखादा टॉपिक सुरू आहे आणि त्या टॉपिकमध्ये त्या वर्गाचा तो पॉईंट सुरू असताना कधी कधी, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना अनेक पॉईंट्स हे वरच्या लेव्हलचे सुद्धा त्यामध्ये येतात. मग अशावेळी एखाद्या विद्यार्थ्याने त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला किंवा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर क्लासवरचे शिक्षक, कारण त्या वर्गाच्या लेव्हलच्या वरचा पॉईंट असू शकतो, तर अशावेळी जो विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तर देतो तर एक त्याने कुठंतरी ते नवीन कुठंतरी वाचलेलं असेल, मम्मी पप्पासोबत डिस्कशन झालेलं असेल, ताईदादासोबत डिस्कशन झालेलं असेल किंवा न्यूजपेपरमध्ये, टी व्हीमध्ये कुठंतरी, म्हणजे त्याने ती गोष्ट ऐकलेली आहे की जे त्याच्या वयाच्या लेव्हलच्या वरची गोष्ट आहे, परंतु त्यामुळे त्याला ते ॲन्सर दिलेलं आहे. तर मग त्या ठिकाणी शिक्षक त्याला एक गुड पंच त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे एक्स्ट्रा होमवर्कच केलं म्हणून गुड पंच मिळतो असं नाही, तर एखाद्या कठीण टॉपिकवरती त्या वर्गाच्या लेव्हलपेक्षा एखादा हार्ड क्वेश्चन आला आणि तिथे त्याने स्वतःचा माइंड वापरून त्या ठिकाणी उत्तर देण्याचा त्याने प्रयत्न केला, करेक्ट असेल किंवा प्रयत्न केला असेल, तर अशा वेळी विद्यार्थ्याला प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी गुड पंच दिला जातो आहे. तर असे गुड पंच 10 इकडची कंप्लीट, म्हणजे ज्या साईडचे 10 गुड पंच कंप्लीट झाले त्या साईडचं त्याला नवीन एक स्टार मिळते. तर बघा, या ठिकाणी या विद्यार्थ्याने दोन्ही साईडनं हे 10 गुड पंच कंप्लीट करून दोन्ही साईडनं त्याला या ठिकाणी काय मिळालेले आहेत, स्टार मिळालेले आहे. पुन्हा अशाच पद्धतीनं त्याला अशाच बघा 2 स्टार होतील. त्यानंतर
बघा दोन्हीकडे 2 स्टार झालेले आहेत. बघा यामध्ये हे 3 स्टार झालेले आहेत. आता 3 स्टार झालेले म्हणजे 30 गुड पॉईंट कंप्लीट झाले आणि पुन्हा आणखीन जर ते 10 गुड पॉईंट कंप्लीट झाले तर ज्यावेळी 40 गुड पॉईंट कंप्लीट होतात तेव्हा त्या विद्यार्थ्याला एक डायमंड मिळतो. तर बघा हा डायमंड या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. हा इथे डायमंड दिसतो आहे. मग पुन्हा डायमंड प्लस स्टार, कदाचित 2 डायमंड होती. बघा डायमंड नंतर पुन्हा, तर अशा पद्धतीनं हे 10 गुड पॉईंट्स कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्याला नवीन आय कार्ड दिल्या जाते आणि त्याच्यावरती त्याचा जो प्रोग्रेस कार्ड आहे हे प्रोग्रेस कार्डच आहे एक प्रकारचं. तर त्यामध्ये विद्यार्थ्याला हे आय कार्ड आपल्या डेली सोबत आणायचं आहे. आता याच्यामध्ये फक्त गुड पंचच आहे असं नाही, तर काही विद्यार्थी दिलेलं जे होमवर्क आहे ते रेग्युलर करत नाही. समजा सपोज आज होमवर्क दिलं, केलं नाही, दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं तरीसुद्धा केलं नाही, तर असं शिक्षक त्या ठिकाणी त्याला सूचना देतात वारंवार. आणि 2-3 वेळा जर कंटिन्यू तो होमवर्क करत नसेल तर अशावेळी खालच्या साईडनं डिसिप्लिनरी ऑफेन्स म्हणून या ठिकाणी त्याला बॅट पंच म्हणून या ठिकाणी डिझायरमधून दिला जातो. तर इथं एक बॅट पंच, दुसरा बॅट पंच, तिसरा बॅट पंच, अशा पद्धतीने वारंवार. लगेच होमवर्क एकाच दिवशी नाही केलं म्हणजे लगेच बॅट पंच मिळतो असं नाही. तर 2-3 वेळा त्याला संधी दिल्या जाते की अरे असं करू नको, काय अडचण आहे, आणि त्याने तो हलगर्जीपणा केलेला असा आढळला शिक्षकाला तर त्याला त्या ठिकाणी बॅटपन दिले जातात. असे 5 बॅटपन जर त्या विद्यार्थ्याचे झाले, ते कोणत्याही विषयाचे असो एकत्रितरित्या, किंवा एखाद्या वेळी चुकीचा वागला तर त्यावेळी सुद्धा त्याला त्या ठिकाणी बॅटपन दिला जातो. तर असं वारंवार जर होमवर्क न करणारे विद्यार्थी ते या बॅटपनवरून आपल्या लक्षात येतात आणि 5 बॅटपन जर झाले तर विद्यार्थ्याच्या पालकाला या ठिकाणी बोलवण्यात येते. त्यानंतर त्या विद्यार्थ्याकडून आणि पालकाकडून त्यांना समज देऊन की होमवर्क हा वारंवार इनकम्प्लीट ठेवत आहे आणि नवीन आय कार्ड देताना सेकंड आय कार्ड म्हणून त्या विद्यार्थ्याला दिलं जाते, परंतु त्या ठिकाणी 100 रुपये फाईन घेतला जातो. पण गुड पॉईंटसाठी कितीही आय कार्ड त्याने एक्स्ट्रा मिळवले तर त्या संपूर्ण आय कार्डचा खर्च हा डिझायर करतो, परंतु बॅटपॉईंटसाठी मात्र विद्यार्थ्याच्या पालकाला तो त्या ठिकाणी 100 रुपये फाईन लागतो. आता 100 रुपये भरले, नवीन आय कार्ड मिळालं, पुन्हा आणखीन 5 बॅटपन झाले, पुन्हा आणखीन 100 रुपये भरले, तर असं होत नाही. तर पुन्हा जर दोनदा जर त्याचे 5 बॅटपन कंप्लीट झाले तर आम्ही डिझायरमधून पालकाला त्या ठिकाणी बोलवून त्याची ॲडमिशन ही रद्द होते. म्हणून आपला मुलगा होमवर्कमध्ये रेग्युलर त्याने अभ्यास केला पाहिजे, होमवर्कमध्ये त्याचं नेहमीसाठी कंप्लीट असलं पाहिजे. यासाठी आपण त्या मुलाला तेवढं प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि पालकांनी ॲक्च्युली दररोज आय कार्ड बघावं ही अपेक्षा आहे, पण किमान 2 ते 3 दिवसातून, आठवड्यातून 2दा तरी त्याचा आय कार्ड बघा. मुलं गुड पंच मिळाला की आय कार्ड लगेच, मम्मी आय कार्ड बघ, गुड पंच मिळाला. पण जेव्हा बॅट पंच मिळतो तेव्हा तो विद्यार्थी लपवून ठेवत असतो. तर असं होऊ नये म्हणून आपण विद्यार्थ्याचं आठवड्यातून किमान 2दा हे आय कार्ड बघितलं पाहिजे. धन्यवाद.